तर मंडळी, या रानांमध्ये ना मोठा खजिना आहे. खजिना म्हणजे खूप काही म्हणजे असं दडलेलं आहे. तो खजिना आता लुटला जातो अक्षरशः. जेवण चाललंय. तुम्ही आता तुटलात वाटतं ताई. आता चूल पेटते, तिकडे चाप झाली. मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत आता 6 वाजलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत आज फिरण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता आजूबाजूला कसं धुकं लागलं आहे. जास्त असा दूरवर तर ना दिसणार नाही, परंतु इथे ना एकदम जास्त असा दूर परिसर नाही, थोडासाच आहे. लवकर झाड आहे. तर बघा तिकडे अजून पाहिजे तसं धुकं नाही पडलेलं, म्हणजे ना आता पलीकडची झाडंसुद्धा जवळची आहेत ना, ती सुद्धा दिसणार नाहीत. आता काही दिवसांनी एवढं धुकं पडेल. थंडी आता चालू झालेली आहे. नोव्हेंबर महिन्याची आज 11 तारीख आहे आणि थंडी बऱ्यापैकी पडते. दव एवढा पडतो ना, तर झाडावरून पाणी असं थेंब टप गळतं असं वाटतं. आता तुम्ही गवत बघाल ना, तर हे बघा आता तर गवतावरती ना पूर्ण पाणीच असणार. आता बघा इथे मी हात फिरवला ना, माझा हात बघा सुक्का आहे आता. तर हे बघा पाणी. आता हे बघा कसं पाणी गळतंय. नुसतं एकदाच हात फिरवला मी. तर आज तुम्हाला गावाकडची सकाळ वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला जाऊया. आज आपण जाणार आहोत आमच्या गावच्या नदीवरती. तर मी आता आलेलो आहे, आमच्या नदीच्या जवळपासच आलेलो आहे. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर काही वर्षापूर्वी अशा प्रकारे या टाईममध्ये सकाळची पसाऱ्याची गुरं असायची. तेव्हा गावाकडे अशी प्रत्येकाची गुरं असायची. त्यामुळे सकाळी लवकर अशी गुरं सोडायची आणि 9 वाजता मग पुन्हा घरी घेऊन जायची. तर असं पहिलं असायचं, परंतु आता काही तसं आहे नाही. मी बऱ्याचदा असं येत असतो नदीवरती फिरण्यासाठी. कधी फिशिंगसाठी पण येत असतो. सांगड वगैरे काही दिवसापूर्वी आपण सांगड लावलेली आणि आपल्याला सांगडीला 5 मासे भेटले होते. अजून थंडी अशी एवढी नाही, म्हणजे कडाडून, म्हणजे आपल्याला अरे यार कान बिन असं बांधलं पाहिजे आणि नाही शेकोटी जवळच थांबलं पाहिजे एवढी थंडी नाही. पण आता सुरुवात झालेली आहे. 8 तारखेपासून 8 नोव्हेंबरपासून ही सुरुवात झाली. परंतु बाहेर असं फिरण्यासाठी वातावरण ना जबरदस्त आहे. वाव मस्त. तर मंडळी आता आपण येऊन पोचलेलो आहोत आमच्या नदीवरती. तर नदीवरती कोणीतरी आहेत. हे बघा इकडे नदी आहे. हो दादा काय करताय? माशा ना, मी आलो नदीवरती फिरायला. हे बघा इकडे खोपटी. काय मासे वगैरे आहेत काय? मासे काय हो, मासे भेटत नाही? अरे बापरे. अच्छा उपवास. अच्छा मस्त नदीच्या बाजूला. वा मस्त. तुमच्यावरती टाकलेली वाटतं, काय भेटले की? अच्छा वा मस्त. थंडी आहे ना? हो थंडी आहे. जेवण चाललंय. आमची नदी भारजा नदी. तुम्ही आता तुटलात वाटतं ताई. आता चूल पेटते, तिकडे चाप झाली. काय रे बाबू? मी आलोय नदीवरती फिरायला. चला तर. हो काय त्या दिवशी पण आलेलो, तुम्ही माहिती नाही तिकडे मासे भेटतच नाही. काय झालंय नदीला? हा अशा आडव्या पडतात. अच्छा पाणी अजून कमी व्हायला पाहिजे. आता इकडे थोडेसे निखारे आणले की इकडे विस्त भेटवणार. मस्त घरं बनवलीत कागदवरती. टेंट
चला तर थांबा ना, तुम्हाला वाफा दाखवतो पाण्यातून कसे निघतायत बघा. अशा गरम पाणी करतो ना तशा वाफा निघतायत पाण्यातून. बघू शकता पाणी गरम गरम. हे बघा दिसतात का वाफा. चला लवकर आंघोळीला पाणी तापवलेलं आहे. हे बघा बघा कसं वाटतंय. भारी ना. सकाळची फिरायची ना लई मज्जा येते. तर मला बरेच दिवस यायला जमत नव्हतं असं बाहेर फिरायला. आता आपल्याला एक रानात सुद्धा जायचं आहे. रानात सुद्धा बरेच दिवस गेलो नाही. डुक्कर आला इथून. हे बघा पाय दिसत आहेत. हे बघा इथं लागले. धावत आलेला आहे तो. धावत आलेला आहे आणि इथून असा गेलेला आहे. बघा दिसत आहेत पाय तिथे. असा इथून गेलेला आहे. धावत गेलेला आहे. रात्रीचे इकडे ना. हे बघा इथून असा बाहेर पडला. हा बघा. हे बघा. हे बघा पाय. आता रात्रीचे आहेत. तर रात्रीच्या इकडे ना डुकरं तर फिरतातच. डुकरं काय संध्याकाळ झाली की फिरतातच. पण इकडे वाघ सुद्धा फिरतो. वाघ. खोटं नाही सांगत आहे मंडळी. खोटं नाही बिलकुल. तर अगदी खरं खरं. बिबट्या खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. बिबट्या म्हणजे असे फिरतात जशी गावात मांजर फिरतात ना असे रानात बिबटे फिरतात इकडे सध्या. परंतु काय झालं माहिती आहे का, अजूनपर्यंत माणसावरती अटॅक नाही केलेला या वाघाने किंवा बिबट्याने इकडच्या. तरी तुम्ही ऐकलं असेल काही भागामध्ये माणसावरती अटॅक करतो बिबट्या, माणसांना मारतो. तर परंतु या बाजूला अजूनपर्यंत आमच्याकडे बिबट्यांची संख्या खूप आहे. मात्र बिबट्याने अजूनपर्यंत माणसांवरती हल्ला केलेला नाही. त्यामुळे त्याची चर्चा जास्त होत नाही. परंतु लोकांच्या घरातून म्हणजे घरात येऊन जवळ एखादा कुत्रा पळून नेणं किंवा एखादं शेळी मारणं किंवा गोट्यात घुसून शेळ्या मारणं, गुरांना मारणं ह्या घटना मात्र वारंवार होतात. आत्ताच आमच्या गावातील काही दिवसापूर्वी जास्त दिवसाची गोष्ट नाही आहे मित्रांनो. तर फक्त काही दिवसापूर्वी म्हणजे मागील 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर आमच्या गावातील एक व्यक्तीचे शेळ्या आहेत. तर ते रानात चरवण्यासाठी गेले होते आणि दुपारची वेळ होती. जवळजवळ 2-3 वाजले असतील. आणि अगदी रहदारीच्या रस्त्यावरती, मेन रस्ता जो आमचा रस्ता जो चिंचगडला जातो त्या रस्त्यावरतीच ते चरवत होते. आणि तिथून ते स्वतः असताना बिबट्याने त्यांची एक शेळी पकडून घेऊन गेला. त्यांनाच माहिती नाही. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे एक शेळी दिसत नाही आहे, तेव्हा त्यांनी पाहिलं तर तिकडे आजूबाजूला अशी काही त्यांना खूण भेटली की वाघाने शेळीला पकडून नेलेली आहे. तर अशा घटना होतात. तर खूप काही तुम्हाला सांगायचं झालं ना तर आपण बरेच असं एखादा व्हिडिओ बनवू वाघाने जे अटॅक केलेले आहेत ना. तर अशा माहितीपर व्हिडिओ बनवू. लोक तुम्हाला सांगताना दिसतील की बाबा आमच्या घरात घुसून कोंबड्या खाल्ल्या, आमच्या घरात घुसून आमचा कुत्रा नेला, आमच्या शेळ्या मारल्या, आमच्या बैलाला मारलं. तर काही दिवसापूर्वी त्याच्या अगोदर शेळी मारली ना त्याच्या अगोदर. तर आता पुन्हा येऊन आपण नदीवरती पोचलेलो आहोत. बघा मस्त. तर त्या काही दिवसापूर्वी आमच्या गावातील ना एक व्यक्तीची छोटी पाडी असते ना तर वासराला मारलं बिबट्याने. तर या घटना होतात. परंतु त्याची कुठेही जास्त अशी न्यूज होत नाही किंवा माहिती नाही पडत. त्यामुळे हे बिबटे आहेत की नाही, काय करतात ते कोणाला अजून माहितीच नाही पडत. बघा असं भटकंती करताना खूप मजा येते. तर थांबा तुम्हाला आम्ही धरलेला बांधणाची हालत दाखवतो. काय झाले माहिती आहे का, मी तुम्हाला दाखवले असेल की मासे आम्हाला भेटले होते. पहिल्या दिवशी खूप मासे भेटले होते. परंतु नंतरला मात्र पाऊस आला आणि सर्व वाटोळं केलं आमच्या बांधणाचं. तुम्हाला दाखवलं होतं, व्हिडिओसुद्धा बनवला होता की बांधण धरला आहे आम्ही आणि त्या बांधणाची हालत तुम्हाला दाखवतो. आता बघा काय झाले. आलोय आपण तर तिथेच. हे बघा तिथे घातला होता आम्ही नदीला बांध घालून आम्ही मासे पकडले होते. आणि त्याची हालत आता काय झाले बघा. तिकडे आहे ना बऱ्यापैकी आहे, टाळे वगैरे वाहून गेलेत थोडेसे. आणि इकडे बघा बांधण. आणि इथे आम्ही लावला होता
मासे पकडण्यासाठी जो ट्रॅप असतो तो लावलेला. आणि बघा काय हालत झाले, काय झालंय बघा. यो यो हे बघा, वाव लय भारी वाटते ना. तर हे बघा सर्व दगड वगैरे पडलेत त्याच्यामध्ये, त्याच्यात काय मासा भेटणार आहे आता बघा. तर मंडळी अशा प्रकारे नदीवरती फिरण्याची मजा. तुम्ही जर कधी गावाला आलात आणि तुमच्या गावाकडे अशी नदी असेल तर नदीवरती फिरा, खूप मजा येते. पाण्याचा आवाज येतोय ना, माझा आवाज येतोय की नाही मला माहिती नाही. आता पडणार, आता व्हिडिओ करतो त्यामुळे आवाज येतोय की नाही माहिती नाही. आता व्हिडिओ एडिटिंग करतानाच माहिती पडेल की आवाज येतोय की नाही. वाव लय भारी वाटतंय. आता काम करूया, आता आपण ना आंघोळ करून घेऊ. तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इकडचे जवळचे आहेत ना त्यांनी नक्की लक्षपूर्वक ऐका. आहे आमच्या नदीवरती, तर इकडे आमचं गाव येतं इकडे वरती, आणि या नदीच्या पलीकडे दापोली तालुका येतं. आणि दापोली तालुक्यातील इकडे ह्या बाजूला ना आमखोल गाव आहे, आणि इकडे खूप दूरवरती तिकडे मांदिवली म्हणून गाव आहे. आणि हा जो परिसर आहे ना पूर्ण माझ्या पाठीमागे बघताय, हे सर्व जंगल आहे ना, पूर्ण मांदिवली गावचं जंगल आहे. ते मला वाटतं या इथपर्यंत आहे मांदिवली, इकडे आमखोलचं आहे. तर या परिसरामध्ये पूर्ण घनदाट जंगल आहे. पूर्वी माणसं जायची इकडे, पूर्वी म्हणतात इकडे शेतीसुद्धा केली जायची वरती डोंगराला, नाचणी वगैरे, परंतु आता घनदाट म्हणजे शिरता येत नाही असं जंगल आहे. तर मंडळी या रानांमध्ये ना मोठा खजिना आहे. खजिना म्हणजे खूप काही म्हणजे असं दडलेलं आहे, लोकांच्या जमिनी आहेत तर त्यामध्ये भरपूर काय काय असं खजिना आहे. तर तो खजिना आता लुटला जातो आहे अक्षरशः. तर काय खजिना आहे माहिती आहे का, आणि काय लुटला जातो आहे, तर आता मोठ्या प्रमाणात तिकडे खैरांची म्हणजे तस्करी केली जाते. रानात असणारे खैर लोक तिकडे जातच नाहीत आपल्या जमिनीमध्ये. तर अशा जमिनीमध्ये काही लोकांचा डोळा असतो, आणि अशा प्रकारे. आणि हे काम करणारे कोण असतात माहिती आहे का, जास्त करून काही असे भुरटे प्रत्येक गावांमधून असतात बऱ्याचदा, परंतु जास्त मोठ्या प्रमाणात अशी एक टोळी असते, बऱ्याचदा असे आदिवासी असतात. आणि हे जास्त दूरवरचे नसतात, इकडच्या या परिसरातीलच आदिवासी असतात. तर ते असं मच्छीमारी वगैरेसाठी फिरत असतात, त्यांना माहिती असतं, आणि त्यांना एरियाची सुद्धा माहिती असते, रानाची माहिती असते, कुठे काय असेल तर ते त्यांना पक्क बरोबर माहिती असतं. तर या परिसरातील मोठ्या प्रमाणात जे आता मांदिवली गाव आहे, तर मांदिवली गावातील बघत असाल तर तुमच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे खैरांची लूट चालू आहे. तर तुम्हालासुद्धा माहिती नसेल, ज्याची जमीन आहे ना त्यालासुद्धा माहिती नसेल, आणि तो त्या जमिनीमध्ये गेला पण नसेल कधी. तर अशा प्रकारे हे सर्व चालू आहे. तर त्यावरती आपण कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये बोलू. तर आज मात्र आपण आलो आहे नदीवरती फिरायला, परंतु याची दखल घ्या. ज्याची जमीन आहे तर त्यांनी अशा प्रकारे थोडंफार चौकशी करा. तुम्हाला कोण आहे अशा प्रकारे तिथपर्यंत तुम्ही पोचू शकता आरामात. तर बघा, तर चला, मस्त भारी वाटतं यार असं नदीवरती फिरायला. तुम्हाला कधी भेटला ना चान्स, सोडू नका मात्र. आणि तुम्हाला फिरायचं असेल यार, आपल्याला ना एक काय बोलू तुम्हाला, नाही आता नाही सांगत मी, पुढे सांगेन कधीतरी, आता नाही सांगत. नको नको नको, आधी केले मग सांगितले आहे ना, ते बरं असतं. आधीच पूर्ण बोलून नुसतं फायदा नाही. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही इथे बांधण्यावरती यायचो ना, तेव्हा इथे झोपायचो. हे बघा इथे रात्रीचे हे दगड आहेत चौघांचे उशासाठी, त्याच्यावरती काहीतरी टाकून टॉवेल वगैरे इथे झोपायचो. हां, तर मंडळी अशा प्रकारे गावाकडे आता सध्या थंडीचं वातावरण चालू आहे. शहरांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी थंडी चालू झालेली आहे, मात्र गावाकडे अशी आता थंडी जास्त प्रमाणात पडते. तर खूप छान असं वाटतं गावाकडे. तर नक्की तुम्हाला सुट्टी भेटली तर अशा प्रकारे एखाद्या छोट्या गावामध्ये जा, अगदी तिथली शांतता अनुभवा. अशा प्रकारे तिथे पर्यटन चालू असेल, तिथे राहण्याची सोय असेल एखाद्या गावामध्ये राहण्याखाण्याची, तर तिथे अशा शांत ठिकाणी, अशा शांत गावामध्ये जा आणि तिथे राहा, तिथला निसर्ग अनुभवा, तिथली शांतता अनुभवा. नक्कीच रिफ्रेश वाटतं. तर चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हालासुद्धा रिफ्रेश वाटलं असेल असं मला वाटतं, हो की नाही? तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर मंडळी असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये बोलतो. परंतु मला काय माहिती आहे का, माझ्या स्वतःच्या इतर कामामुळे मला ते वेळ भेटत नाही. आणि आपल्याला काय माहिती आहे का की या व्हिडिओतून एवढं रेव्हेन्यू भेटत नाही की आपण याच्याच जोरावरती आपण काही करू शकू.
तर जर फुल टाईम यूट्यूब केलं तर नक्कीच यातून काहीतरी होईल. तर मला थोडं डिसाईड करावं लागेल की नक्की मला काय करायचं आहे. नाहीतर मग यूट्यूबच केलं ना तर होईल. तुमचा सपोर्ट तर आहेच, तर ठरवावं लागेल. तर त्यामुळे मला दुसरंसुद्धा काम बघावं लागतं आणि मग तेवढं मग नाही करता येत व्हिडिओज. पण आपण आता लवकरच डिसाईड करण्याचा टाईम आलेला आहे. तर चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हां, मला बरेच जण विचारतात तुला यूट्यूबकडून किती पैसे मिळतात. नक्कीच एखाद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ना मी त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवेन आणि ज्यांना चॅनल पण क्रिएट करायचं असेल त्याबद्दल तो सुद्धा थोडंसं सांगेन. आणि मला किती पैसे मिळतात यूट्यूबकडून तर ते सुद्धा मी सांगेन. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. आणि जर तुम्हाला वेळ भेटला तर अशा प्रकारे गावाकडे फिरत राहा. चला तर बाय.